मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांना अखेर कायमस्वरूपी बडतर्फ करण्यात आले आहे। बकाले याच्यावर कारवाई करण्यासाठी छत्रपती शिवाजी ब्रिगेड, बल्लाळेश्वर युवा संघटना, रयत सेना यासह विविध संघटनात तीव्र आंदोलन करावे लागले। मोठ्या पाठपुराव्यानंतर बकाले यांना बडतर्फ करण्यात आले। उशिरा का होईना मात्र गृह विभागाने ही कारवाई करीत महाराष्ट्रात कोणाची गय केली जात नाही हे सिद्ध केला। गृह विभागाची या कारवाईवर प्रतिक्रिया देताना छत्रपती शिवाजी ब्रिगेड संघटनेचे अशोक शिंदे यांनी म्हटले आहे की कारवाई न झाल्यामुळे शेवटी संघटनेने नाईलाजाने मराठा आत्मसन्मान अभियानाअंतर्गत छत्रपती शिवाजी ब्रिगेडने दिल्लीला जंतर मंतरवर 2 ऑक्टोबर रोजी उपोषण केलं। त्या उपोषणाची दखल महाराष्ट्राच्या गृह मंत्रालयानं, महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक कार्यालयानं घेऊन स्थानिक अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी केली आणि बकालेला 2024 मध्ये पोलीस सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करण्यात आलेला आहे। एकंदरीत अशा मगरूर मस्तवाल अधिकाऱ्यावर राज्य शासनाने जागरूकतेने गृह विभागाने पोलीस महासंचालकांची कारवाई केली। त्याचं आम्हाला अभिमान आहे की महाराष्ट्राचं पोलीस दल किती कर्तव्यदक्ष आणि कार्यक्षम आहे। पण थोडा उशीर झाल्यामुळे बरीच नाराजी समाजामध्ये होती। बकालेने न्यायालयात दाद मागण्याचाही प्रयत्न केला, पण काही मान्यवर जागृत मराठा वकील बांधवांनी सुद्धा न्यायालयात ठोस भूमिका घेतली। उच्च न्यायालयाने सुद्धा 2 वेळा बकालेचा जामीन नाकारला आणि जिल्हा न्यायालयाने 2 वेळा जामीन नाकारलेला आहे आणि बकालेला 6 दिवस जेलमध्ये सुद्धा जावं लागलं आहे। त्या बकालेला पोलीस महासंचालकाच्या सहीनं मागील वर्षी बडतर्फ केलं। ती ऑर्डर संघटनेच्या हातात 3 म्हणून सर्व समाजाला माहीत व्हावं की महाराष्ट्राचं पोलीस दल किती कार्यक्षम आहे आणि माता भगिनींचा अवमान करण्याची कुठली गय इथे केली जात नाही हे पोलीस दल आणि गृह विभागाने दाखवून दिलेलं आहे। आम्ही सर्व मराठा जागृत बांधव, छत्रपती शिवाजी ब्रिगेड, बल्लाळेश्वर युवा संघटना आणि रयत सेना आणि इतर सगळ्यांच्या वतीनं महाराष्ट्र शासनाचे, गृह मंत्रालयाचे, पोलीस महासंचालक कार्यालयाचे आणि ज्या अधिकाऱ्यांनी अत्यंत चांगली चौकशी केली त्या सर्वांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो।